पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही लोकांवरचं मोदींचं गारुड कायम असल्याचं दिसतंय. कारण एबीपी न्यूज आणि CSBSनं जे सर्वेक्षण केलंय त्यानुसार पुन्हा एकदा आजच्या तारखेला जर का निवडणुका झाल्या तर NDAचंच सरकार सत्तेत येऊ शकतं. 1 मे ते 15 मेच्या दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आलंय. 19 राज्यातील 146 विधानसभा मतदारसंघांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं. यामध्ये NDAला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळताना दिसतंय. मात्र गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या 4 जागा कमी होत आहेत. तर UPAच्या मात्र तब्बल 44 जागा वाढण्याची शक्यता आहे. इतर पक्षांची मात्र या सर्वेक्षणानुसार घोर निराशा होताना दिसत आहे. आपण पाहूयात आता जर का निवडणुका झाल्या तर एबीपी न्यूज आणि CSDSच्या सर्वेक्षणानुसार भाजप प्रणित NDAला 331 जागा मिळतील, UPAला 104 तर अन्य आहेत त्यांना 108 जागा मिळतील. देशाचा मूड काय सांगतोय तर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना 44% लोकांनी पसंती दिली. राहुल गांधी यांना केवळ 9%, ममता बॅनर्जी यांना 2%, तर नितीश कुमार यांना अवघ्या 1% जनता पसंती देते पंतप्रधान म्हणून. NDAला 45% मतं मिळाली आहेत, UPAला 27%, तर अन्य राजकीय पक्षांना 22% मतं या सर्वेक्षणातून समोर आली आहेत.